आज माझ्या क्लिनिकमध्ये एक आई आपल्या मुलाला घेऊन आली होती। तिची ही कंप्लेन होती की तिचं बाळ हे माती खाते। ती अतिशय जास्त त्रस्त झाली होती आणि सांगत होती, काहीही करा, याला समजवा, पण माती खाणं याचं बंद करा। अनेक पेरेंट्सच्या अशा कंप्लेन्स असतात। तुमचं बाळ ही माती खात आहे का? किंवा वेगवेगळे असे पदार्थ जे खाण्यायोग्य नाहीत, जसे की खडू, पेंट, असं काही खात आहे का? तर जर खात असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। चला तर मग सुरू करूयात। नमस्कार, मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आई सुद्धा। जसं आपण मघाशी बघितलं की या आईचं बाळ हे माती खात होतं। या गोष्टीला मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये पायका असं म्हणतात। म्हणजे बाळ अन्नपदार्थ सोडून जे पदार्थ एडिबल नाहीयेत असे पदार्थ खातं। याच्यामध्ये अनेक पदार्थ येतात। माती, खडू, रबर, पेंट अशा अनेक नॉन एडिबल सबस्टन्सेस हे बाळ खात असतं। हे बाळ अशा पद्धतीचे पदार्थ का खातं हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया। 6 महिन्यापासून 2 वर्षापर्यंतची बाळं ही अनेक वेगवेगळे पदार्थ एक्सप्लोर करत असतात। त्यामुळे ते हे पदार्थ घेतात, तोंडामध्ये घालतात, परंतु हा पदार्थ ते फेकूनही देतात। याला पायका म्हणता येणार नाही। पण 2 वर्ष ते 7 वर्ष या वयोगटातली जाणती मुलं असे पदार्थ तोंडातही घालतात आणि ते खातातही। याला पायका असं म्हणतात। तर याची कारणं म्हणजे बिहेवियरल प्रॉब्लेम। अनेकदा बाळांना योग्य ते प्रेम घरातून मिळालं नसेल, इमोशनल सपोर्ट मिळाला नसेल, तरी अशी मुलं ह्या प्रकारचे नॉन एडिबल सबस्टन्सेस खातात। याशिवाय बाळांमध्ये आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया म्हणजे रक्तक्षय असणं हे सुद्धा महत्त्वाचं कारण असतं। या व्यतिरिक्त बाळांना पॅरासाइटचे इन्फेस्टेशन म्हणजे वेगवेगळे जंतू त्यांच्या पोटामध्ये असणं हे एक महत्त्वाचं कारण आहे। याशिवाय चौथं कारण आहे पॅरेंटल निग्लेक्ट म्हणजे पालकांचं दुर्लक्ष। आता ही कारणं तर आपण बघितली, पण ह्या पायकामुळे म्हणजे माती, खडू हे पदार्थ खाल्ल्यामुळे बाळांना काय अपाय होतो? तर बाळांची ग्रोथ म्हणजे वाढ व्यवस्थित होत नाही, त्यांची डेव्हलपमेंट व्यवस्थित होत नाही। याशिवाय या मातीसोबत किंवा वेगवेगळ्या पदार्थांसोबत अनेक जंतू त्यांच्या पोटामध्ये जातात। यामुळे बाळांना इन्फेक्शन होऊ शकतं। याशिवाय जंतुसंसर्गही होऊ शकतो, तसेच लीड पॉयझनिंगही होऊ शकतं। आता यावरचे उपाय काय आहेत? तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे ह्या मुलांना हे माती, खडू, पेंट, रबर ज्या काही वस्तू हे खात असतील त्या वस्तूंपासून थोडंसं लांब ठेवायचं। दुसरा उपाय म्हणजे या बाळांमध्ये जंतू पोटामध्ये होण्याचे चान्सेस जास्त असतात, तर डिवर्मिंग करून घ्यायचं। डिवर्मिंग कसं आणि कधी करायचं याच्याविषयी आम्ही एक डिटेल व्हिडिओ केला आहे, तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघून घ्या। तिसरा उपाय म्हणजे अशा मुलांमध्ये आयर्न डेफिशियन्सी ॲनिमिया असतो म्हणजेच रक्तक्षय असतो, तर या रक्तक्षयाची ट्रीटमेंट आपल्याला आपल्या नजीकच्या डॉक्टरांच्याकडून सल्ल्यानुसार घ्यायला हवी। चौथा उपाय म्हणजे इमोशनल सपोर्ट। या बाळांना किंवा मुलांना इमोशनल सपोर्टची गरज खूप जास्त असते। त्यांना शांतपणे तुम्ही त्यांच्या कलाने समजवायला हवं की हे करणं अयोग्य आहे आणि हे करू नका। जर काही दुर्लक्ष होत असेल तर त्यांच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करा। नक्की अगदी सुरुवातीला ही मुलं तुमचं ऐकणार नाहीत, परंतु हळूहळू ही बाळं तुमचं नक्की ऐकतील आणि त्यांची ही सवय कमी करतील। यासाठी तुमच्यामध्ये पेशन्स असणं अतिशय जास्त आवश्यक आहे। अशाच युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।